गेल्या रविवारी ही महाआरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या राम मंदिराच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या संबंध हिंदूंना जागा करण्यासाठी ज्या हिंदूंनी एवढे कष्ट करून बलिदान करून योगदान देऊन या ठिकाणी एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलं, परंतु त्या राम मंदिराचं तुम्ही बघितलं असेल की 70 वेळा त्या ठिकाणी त्या दानपेटीतले जे दान होतं ते चोरण्याचा सीसीटीव्ही फुटेज मध्येच त्या ठिकाणी दाखवले गेले आणि कित्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे गायब केलेले आहेत. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की कित्येक वर्षाचा लढा मला वाटतं शिवसैनिक आणि रामभक्त करत होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे हे घोषणा केली होती आणि त्या पद्धतीने संबंध गेले 40 वर्ष हा लढा सुरू होता. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख या संबंध या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत होते, देशामध्ये आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला या बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला प्रत्येक यांनी कुणीही त्याचा हे उचललं नाही. त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की ज्या शिवसैनिकांनी केलेलं आहे, ज्यांनी हे केलेलं आहे ते आमचे शिवसैनिक होते आणि त्यासाठी त्यांचा आम्हाला गर्व आहे. म्हणजे असे हे संधी साधू लोक आहेत. आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल केदारधाम असेल, बद्रीधाम असेल, म्हणजे कुठली देवस्थानं सुद्धा सोडली नाही. आज सर्वसामान्याच्या जनतेच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी हे काम करतायत. आज बघितलं असेल कित्येक ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या मार्गाने या ठिकाणी आमदार खासदार फोडण्याचं काम या ठिकाणी याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करतायत. आणि हे करत असताना हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल 1987 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी पहिली या देशामधून पहिली चांदीची वीट या महाराष्ट्रातून ही दिली होती. आणि मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्ही स्वतः घरोघरी जाऊन त्या ठिकाणी या संबंध या मंदिरासाठी या पैसे गोळा केलेले आहेत. आणि हे करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या संबंध सर्व म्हणजे श्रद्धास्थानावर सुद्धा हे लोक कशा पद्धतीने अतिक्रमण करतायत. आणि म्हणून हे संबंध आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हे आंदोलन झालं, आज ठाण्यामध्ये झालंय. आणि हे संपूर्ण मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही ही महाआरती करणार आहोत.